ब्राह्मण आणि बौद्ध समाज जे आहे मित्रांनो थेट आमने सामने आलेला आहे. ब्राह्मण आणि बौद्ध समाजामध्ये थेट जे आहे मित्रांनो युद्ध सुरू झालेलं आहे, लढाई चालू झालेली आहे. नेमकं काय प्रकरण आहे? दोन्ही समाज एकमेकाच्या विरोधात जे आहे थेट रस्त्यावरती उतरलेत किंवा रस्त्यावरती आमने सामने आलेत. तर नेमकं काय घडलंय संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला सर्वांना विनंती असेल, आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित आहे बौद्ध समाज कधीच चुकीच्या बाजूने किंवा चुकीच्या साईडने उभा राहत नसतो. बौद्ध समाज नेहमीच न्यायाची भूमिका घेतो किंवा न्यायाच्या बाजूने उभा राहतो. परंतु मित्रांनो, सध्या आता सोशल मीडियावरती घटना मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्या घटनेमध्ये आपण पाहू शकतो, एक ब्राह्मण पुजारी आहे मित्रांनो, त्याने एका दलित तरुणीवरती, एका दलित बालिकेवरती जे आहे मित्रांनो, जिचं वय फक्त 10 वर्ष होतं, तिच्यावरती अन्याय अत्याचार केला. आणि ही गोष्ट जेव्हा बौद्ध समाजाच्या लक्षात आली तेव्हा बौद्ध समाज न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावरती उतरला. परंतु त्या उलट मित्रांनो, त्या ठिकाणी असणाऱ्या ब्राह्मण समाजाचं म्हणणं होतं की आमचा पुजारी आहे आणि आमचा पुजारी काहीही करू शकतो, त्यामुळे त्याच्या विरोधात तुम्ही कोर्टामध्ये केस करू नका आणि त्याच्या विरोधात तुम्ही रस्त्यावरती उतरू नका. जर तुम्ही त्यांच्या विरोधात रस्त्यात उतरले तर आम्ही ब्राह्मण देखील रस्त्यावरती उतरू आणि आमच्या सनातनला धोका आहे अशा प्रकारचे आम्ही नारे देत या ठिकाणी उभे राहू. अशा प्रकारची घटना एका ठिकाणी घडली मित्रांनो. आणि थेट आता या गोष्टीमुळे भीम आर्मी, बौद्ध समाज आणि त्यासोबत ब्राह्मण समाज आमने सामने आलेले आहे. ही घटना जी आहे मित्रांनो उत्तर प्रदेशमध्ये घडली. त्या ठिकाणी एका मंदिरामध्ये एक बालिका, ज्या एक लेकरू जे होतं मित्रांनो दर्शनासाठी गेलं होतं, त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी तिच्यावरती अन्याय अत्याचार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी असणाऱ्या एका पुजाऱ्याकडनं करण्यात आला. आणि गोष्ट जेव्हा त्या ठिकाणी स्थानिक लोकांच्या लक्षात आली, त्यानंतर त्या ठिकाणी जे आहे ते थेट रस्त्यावरती उतरले. त्यांनी आंदोलन उपोषण करायला सुरुवात केली. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या पुजाऱ्यावरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा अशी मागणी केली. परंतु त्या ठिकाणी असणाऱ्या ब्राह्मण समाजाने जे आहे थेट सांगितलं, आम्ही पुजारी आहोत, आम्ही ब्राह्मण आहोत, आम्ही काही करू शकतो, त्यामुळे आमच्या नादाला कोणी लागायचं नाही. आणि त्यानंतर त्यांनी थेट रस्त्यावरती उतरत त्या ठिकाणी आंदोलन उपोषण करायला सुरुवात केली. आणि सनातनला हा धोका आहे अशा प्रकारचे नारे देत त्यांनी जे आहे त्या ठिकाणी मित्रांनो उपोषण करायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यांनी त्या ठिकाणी रस्त्यावरती ते उतरलेले आहेत. आणि आता या गोष्टीचा मोठ्या प्रमाणात जे आहे मित्रांनो फटका बसताना दिसत आहे. कारण त्या ठिकाणी बौद्ध समाज आता माघार घ्यायला तयार नाही. कारण बौद्ध समाजाचं म्हणणं आहे की आम्ही न्यायाची भूमिका घेत आहोत, आम्ही न्यायाच्या बाजूने उभे आहोत. जर एखाद्या तरुणीवरती, एखाद्या बालिकेवरती जर अन्याय अत्याचार एखादा व्यक्ती करत असेल आणि तो पुजारी असेल आणि त्याच्यापेक्षा कितीतरी वर्षांनी लहान असणाऱ्या लेकरावरती सोबत जर अशी घटना घडत असेल तर आम्ही त्या बाजूने उभे राहणार. मग त्यासाठी आम्हाला वाटेल ते आम्ही करायला तयार आहोत. आणि याच पार्श्वभूमीवरती थेट बौद्ध समाज आता रस्त्यावरती उतरला, न्यायाची भूमिका घेत आणि लवकरात लवकर त्या ढोंगी बाबाला, त्या ढोंगी साधूला अटक करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. तर या घटनेवरून एक गोष्ट नक्कीच दिसून येते मित्रांनो, आपला देश जो आहे जातीच्या विळख्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात अडकला आहे आणि किती जातीसाठी वेडा झालेला आहे दिसून येत आहे. तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कमेंट करून नक्कीच सांगा. आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.